नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आज परभणी शहरातील वसमत रोडवरील जागृती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक भगवान आसेवार हे होते. उद्घाटक म्हणून माधवराव गायकवाड हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबा वाघमारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत फुलवरे, सुनील बच्चेरे हे होते. आज आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात 10वी व 12वी तसेच इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप पडावी या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आज संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं होतं. समस्त चर्मकार बांधव, महिला व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो. आणि असे हे कार्यक्रम जे आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचे समाजाच्या वतीनं घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. आपण पाहतोय की आजचं जीवन जे फार धकाधकी झालेलं ना, अशा ह्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये कसं सहभागी होता येईल हे पाहणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये त्यांना डिग्री करायची असेल किंवा MTech करायचं असेल तर या ठिकाणी त्यांना प्रत्येक पालकांनी आणि त्यांच्या जवळपासच्या गुरुजींनी सुद्धा यांना सांगितणं गरजेचं आहे की पुढील काय त्यांना संधी आहेत. आणि आपण पाहतो की या जगामध्ये भरपूर संधी आहेत. भारतातच नव्हे तर आपण जे काही सगळे राष्ट्र आहेत किंवा परदेशांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत. फक्त त्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून, कारण यशाचा जो सक्सेसचा जो मंत्र जो आहे तो फक्त म्हणजे परिश्रम करणे, परिश्रम परिश्रम आणि परिश्रम. आणि जर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे परिश्रम जर केले तर त्या ठिकाणी त्यांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे नोकऱ्या मिळू शकतात, अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. धन्यवाद. कारण आपण पाहतो की त्यांचं कुठल्याच गोष्टीवरती बंधन दिसत नाही. आज आपण पाहतो म्हणायला शासन आहे, परंतु शासनाचा कारभार एवढा ढिसाळपणे चाललेला आहे की त्याचा ज्या गरजवंताला लाभ मिळाला पाहिजे तो गरजवंताला लाभ न मिळता मधातले जे चाटेचापाटे आपण जे म्हणतो तेच लाभ घेत आहेत आणि सर्वसामान्य त्याच्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या सांगण्यासाठी खूप मोठ्या स्कीम आहेत, प्रत्यक्ष गरजवंतापर्यंत ह्या पोहोचत नाहीत. हे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.